गुड मॉर्निंग ऑल. माय नेम इज प्रगती दिलदार कासारे. आज आपण अकाउंट स्टार्ट करणार आहोत आणि अकाउंट मध्ये फायनल अकाउंट करणार आहोत. युनिट नंबर 3. फर्स्टली आपण 11वी पासून फायनल अकाउंट शिकत आलो आहोत, त्यामुळे फायनल अकाउंट काही आपल्याला वेगळं काही जाणून घेण्याची गरज नाहीये. पण तरी आपण 11th मध्ये असताना आपण सोल ट्रेडर्सचं फायनल अकाउंट केलं. 12th मध्ये काय केलं होतं? गुड. पार्टनरशिप केलं होतं आणि ह्या वेळेस आपण मॅन्युफॅक्चरिंग फायनल अकाउंट करणार आहोत. आता फायनल अकाउंट म्हणजे काय आधी हे बघूया. इट इज द अकाउंट प्रिपेअर्ड ॲट द एंड ऑफ द इयर टू नो द प्रॉफिट अँड लॉस ऑफ द बिझनेस अँड टू नो द फायनान्शियल पोझिशन ॲज ऑन द गिवन डाटा. आता तुम्हाला कळलंच असेल फायनल अकाउंट आपण कधी तयार करतो. आणि आपण त्यामुळे म्हणजे फायनल अकाउंट मुळे काय कळतं आणि फायनान्शियल पोझिशन. ओके. देन आता आपण फायनल अकाउंट यावेळेस आपण म्हणजे काही असं चेंजेस असं नाहीये, फक्त एकच स्टेप वाढीच होणार आहे, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. बाकी ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आहे तसंच आहे. तरी आपण बघूयात. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये मोस्टली म्हणजे ट्रेडर्सला कम्पेअर केलं तर ट्रेडर्स अकाउंट म्हणजे ट्रेडर्स लोक फिनिश गुड्स घेतात, त्यांना थोडंफार मॉडिफाय करतात आणि देन ते विकतात. पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तसं नसतं. ती लोक रॉ मटेरियल घेतात, त्याला प्रोसेस करतात त्यावर आणि मग ते विकतात. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये मॅन्युफॅक्चर केलेले जे एक्सपेन्सेस आहेत मॅन्युफॅक्चर रिलेटेड ते येतात, शिवाय फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस ते मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये येतात. ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय येतं मला सांगता येईल? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट सॉरी ट्रेडिंग अकाउंट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग पण येतं, शिवाय म्हणजे परचेसेस, सेल्स, वेजेस वगैरे येतात. प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण काय करतो? प्रॉफिट अँड लॉस मध्ये नॉर्मल एक्सपेन्सेस जे काही आहेत बाकीचे ओव्हरऑल ते येतात. बॅलन्स शीट मध्ये काय येतं ते सांगा तुम्ही. बरोबर आहे. हा तर काय सांगते आता जेव्हा आपल्याला क्वेश्चन येतो आता मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये, तर त्यावेळेस आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि काय ऍडजस्टमेंट दिले जातात. आणि यावेळेस आपल्याला 4 अकाउंट तयार करावे लागतात. ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. अगोदर आपण 3च करायचो, यावेळेस आपल्याला 4 करावे लागतात. शिवाय अगोदर आपण जसं ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटचं काढायचो किंवा प्रॉफिट अँड लॉसचं काय म्हणतात नेट प्रॉफिट काढायचो, तसं मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचं आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढावं लागतं. देन मग ते ट्रेडिंग अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतात, देन त्याचं ग्रॉस प्रॉफिट किंवा लॉस, देन त्याचं नेट प्रॉफिट किंवा जे नेट लॉस असेल ते, आणि देन ते बॅलन्स शीट मध्ये ऍड करतात. त्यामुळे काही नवीन असेल, फक्त एकच स्टेप वाढीस होते, ती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. तुला कळतंय ना? ऑनलाईन स्टुडंट्स देविका? येस कळतंय. ओके, थँक्यू फॉर रिस्पॉन्सिंग. ओके, कोणाला काही डाऊट आहे? इम्पॉर्टन्स पॉइंट्स रिगार्डिंग मॅन्युफॅक्चरिंग वाले का मॅडम?
A manufacturing concern may prepare the manufacturing account. In a large manufacturing concern, manufacturing account and trading account are prepared separately. But in small manufacturing concerns, only one combined account known as manufacturing and trading account may be prepared. The distinction between a trading account and a manufacturing. The trading account आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट हे वेगळे आपण तयार करतो. थँक्यू. Okay, so start करूयात आपण मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. We were already learned in 11th and 12th standard what is mean by final account, then purpose of final account, then including accounts like trading, profit and loss account and balance sheet. Most of the time मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे की बॅलन्स शीटचा पर्पज काय आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पर्पज काय आहे सांगा बरं. तर रिवाइज करू आपण and then let's start manufacturing account. What is the purpose of balance sheet? To find out or to show or to reveal, to indicate asset and liabilities indicate करने. Then what is the actual wording? Right. Okay. So the purpose of balance sheet is showing the financial position. Position हा word जरी simple असेल तरी यामध्ये खूप सारा meaning आहे. आपण ऑलवेज म्हणतो की फिनान्शियल तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला सुद्धा कन्फ्युज करण्यासाठी बऱ्याच वेळी जर तुम्ही लास्ट इयरचे पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल. फिनान्शियल पोझिशन अँड फिनान्शियल रिझल्ट वी वेर ऑलरेडी लर्न. बऱ्याच वेळी तुम्हाला सांगून झालेला आहे की फिनान्शियल पोझिशन कोण इंडिकेट करणार आहे, फिनान्शियल रिझल्ट कोण इंडिकेट करणार आहे. राईट. सो फिनान्शियल पोझिशन इंडिकेट बाय बॅलन्स शीट अँड फिनान्शियल रिझल्ट इंडिकेट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. राईट. मग जेव्हा तुम्हाला डेफिनेशन जर विचारली जाईल व्हॉट इज मीन बाय बॅलन्स शीट तर डेफिनेशन कशी सांगाल. बॅलन्स शीट मीन्स इट इज द रिलेशनशिप बिटवीन असेट अँड लायबिलिटी. दॅट्स इट. ओके. सो एका सिंपल सेंटेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला मिनिंग विचारलं जाऊ शकतं. डेफिनेशन काय आहे. सो इट इज द रिलेशनशिप बिटवीन बॅलन्स शीट म्हणजे तिथे असणार आहेत असेट अँड लायबिलिटीज. जर तुम्हाला ट्रेडिंग बद्दल विचारलं तर इन्कम एक्सपेन्सेस असणार आहेत हे लक्षात ठेवा. फक्त डेफिनेशन आली की रिलेशनशिप बिटवीन टू अकाउंट. मग ते दोन अकाउंट कोणते आहेत हे तुम्हाला सांगते आले पाहिजे. राईट. देन तुम्हाला माहिती आहे की आपण ट्रेडिंग अकाउंटला ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केला, ग्रॉस लॉस फाइंड आउट केला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण नेट प्रॉफिट नेट लॉस फाइंड आउट केलेला आहे अँड बॅलन्स शीट मध्ये आपण काय पोझिशन आहे ती चेक. देन जो न्यू पार्ट आहे तुमचा. ओके. व्हेरी गुड तुबा. देन मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. मॅन्युफॅक्चरिंग ह्या वर्डिंग वरून तुमच्या लक्षात येईल की ज्या कंपनीमध्ये ज्या फॅक्टरीमध्ये काहीतरी प्रोड्यूस होतं, प्रोडक्शन होतं, अशा कंपनीचं, अशा फर्मचं, अशा बिझनेसचं आपल्याला अकाउंटिंग जेव्हा प्रिपेअर करायचं असतं तेव्हा आपण कोणत्या गोष्टीवरती जास्त फोकस करणार आहोत. बाकी बॅलन्स शीट असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, डझंट मॅटर की तुम्हाला तिथे प्रोडक्शन घ्यायला हवं. तुम्ही ऑलरेडी तुमचे सिंपल एक्सपेन्सेस काय आहेत, इन्कम काय आहेत हे प्रिपेअर करता. बट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट हे कधी असणार आहे. इट्स रिलेटेड टू द फॅक्टरी. फर्स्ट थिंग क्लिअर करा. ओके. इट्स रिलेटेड टू द फॅक्टरी. सो मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न मे प्रिपेअर द मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. ज्या कंपनी डिरेक्टली प्रोडक्शन घेतात त्या ट्रेडिंग अकाउंट फक्त न ड्रॉ करता काय ड्रॉ करणार आहेत तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ड्रॉ करते. इन अ लार्ज मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट अँड ट्रेडिंग अकाउंट आर प्रिपेअर सेपरेटली. आर यू गेटिंग माय पॉइंट. ज्या लार्ज स्केल कंपनी आहेत सो त्या कंपनी काय करणार आहेत सेपरेटली मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट पण प्रिपेअर करतील ऍट द सेम टाइम ट्रेडिंग अकाउंट पण प्रिपेअर करणार आहे. बट सम कंपनी जस्ट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट डिरेक्टली प्रिपेअर करतील, काही कंपनी फक्त ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतील. पण लार्ज स्केल आहे त्या दोन्ही अकाउंट प्रिपेअर करणार आहेत बट सेपरेट. देन
But in small manufacturing concern, only combined account known as the manufacturing and trading account. So, the distinction between the trading account and manufacturing account is that manufacturing account deals only with the all costs and expenses of manufacturer. लक्षात ठेवा, मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय येणार आहे? ओनली कॉस्ट अँड एक्सपेन्सेस. कॉस्ट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आठवतंय का? व्हॉट इज मीन बाय कॉस्ट? सपोज आता तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि एखादा ड्रेस परचेस केला, ती तुम्ही जी प्राइस पे करता, राईट? सो दिस इज द बेसिक डिफरन्स. जो एखादा प्रोडक्शन प्रोड्यूस करण्यासाठी जो जर डायरेक्ट और इनडायरेक्ट एक्सपेन्सेस तुम्हाला येणार आहे, दिस इज द कॉस्ट, राईट? अँड प्राइस म्हणजे आपण काय म्हणतो, ज्यामध्ये ऑलरेडी आपण प्रॉफिट ऍड केलेला आहे, दॅट मीन्स द प्राइस. ओके, सो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय येणार आहे? मग फक्त कॉस्ट. ओके, एखादं प्रोडक्शन घेण्यासाठी जे तुम्हाला एक्सपेन्सेस येणार आहेत, हे फक्त एक्सपेन्सेस इथे इन्क्लूड्स असतील. So this deals with all costs and expenses of the manufacturer. Trading account deals only finished goods and expenses relating to the showing cost of manufacturer. ट्रेडिंग अकाउंटला काय येईल, मॅन्युफॅक्चरिंगला काय येईल बघा. ट्रेडिंगला काय सांगितलेलं आहे? ओनली फिनिश्ड गुड्स. ओनली फिनिश्ड गुड्स. आता जर मला असं वाटतं की कुठे जर अकाउंटला पार्ट गेला असेल, स्टॉकचे 3 टाइप्स आहेत. स्टॉक जे आपण रॉ मटेरियल परचेस करतो, ओके, दॅट मीन्स इन्व्हेंटरी, परचेस ऑफ रॉ मटेरियल. जे रॉ मटेरियल परचेस करतो त्याचं आपण कन्वर्जन इन वर्क इन प्रोसेस करतो त्याच्यावरती काही ना काही, अँड देन प्रोड्यूस फिनिश्ड प्रोडक्ट. म्हणजे हे एक स्टेप आहे, परचेस ऑफ रॉ मटेरियल, देन प्रोसेस अँड देन फिनिश्ड गुड्स. आणि ही जी प्रोसेस आहे ही तुमची मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट मध्ये आहे. म्हणजे पहिले जे 2 पार्ट आहे, लक्षात येत आहे? परचेस ऑफ रॉ मटेरियल अँड वर्क इन प्रोसेस. रॉ मटेरियल अँड वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स, हे 3 पार्ट आहेत स्टॉकचे. आर यू गेटिंग माय पॉइंट? स्टॉकचे 3 पार्ट आहेत, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोसेस अँड फिनिश्ड गुड्स. पहिले जे 2 पार्ट आहेत, दिस इज रिलेटिंग टू द मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. अँड जो लास्टचा पार्ट आहे, फिनिश्ड गुड्स, दिस इज द पार्ट ऑफ कशाचं सांगितलं? नो नो, लिसन केअरफुली. कुठेपर्यंत लक्षात कानावरती पडलं बघा. स्टॉकचे 3 पार्ट आहेत. कोणते 3 पार्ट आहेत? फर्स्ट आहे रॉ मटेरियल, सेकंड वर्क इन प्रोसेस अँड देन फिनिश्ड गुड्स. रॉ मटेरियल अँड वर्क इन प्रोसेस, दिस इज रिलेटिंग टू दी मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट. इज इट क्लिअर इथेपर्यंत? ओके. अँड फिनिश्ड गुड्स रिलेटिंग टू द ट्रेडिंग अकाउंट. आपण आता विचार फक्त करतोय ट्रेडिंग अकाउंट आणि मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय येईल. इज इट क्लिअर? ओके. आता थोडस मागे जाऊया. ट्रेडिंग अकाउंटला पहिला आयटम काय येतो? राईट, ओपनिंग स्टॉक. ओके, मी ओपनिंग स्टॉक पासून आपला स्टार्टिंग होणार आहे. सो प्रत्येक ठिकाणी ओपनिंग स्टॉक आहे. दॅट मीन्स ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस, ओपनिंग स्टॉक ऑफ. इज इट क्लिअर? ओके. आता पहिले 2 ओपनिंग स्टॉक कुठे येतील? राईट, पहिले 2 ओपनिंग स्टॉक येणार आहेत मॅन्युफॅक्चरिंगला, आणि नंतरचा जो आहे म्हणजे फिनिश्ड प्रोडक्ट्स, फिनिश्ड गुड्सचा ओपनिंग स्टॉक येणार आहे ट्रेडिंग अकाउंटला. इट्स सिंपल थिंग. देन क्लोजिंग स्टॉक सुद्धा असणार आहे, जो ट्रेडिंग अकाउंटला तुम्ही लर्न केलेला आहे, राईट? So closing stock of work in process, closing stock of raw material, this is the part of manufacturing account, and closing stock of finished goods, this is the part of. That's it. बस सगळं आलेलं आहे तुम्हाला. बाकी एक्सपेन्सेस यू नो काय एक्सपेन्सेस असणार आहेत ते. पुढे जाऊया आपण. ऑनलाईन स्टुडंट, इज इट क्लिअर? ओके रोजमीन, गुड. Yes, ma'am. The purpose of preparing the manufacturing account, as already mentioned,
Okay, in the that means find out cost of goods sold or cost of production. It should therefore include all the expenses relating to the manufacturing of goods, that is purchase of raw material, incidental expenses relating to purchase of raw material, that means expenses such as carriage, freight, etc., 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 and all other expenses incurred to convert raw material into finished goods. म्हणजे मी बऱ्याच वेळी असं सांगते की डोंट रट्टा मारायचा नाहीये, तर कॉमन सेन्स यूज करायची. मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट लक्षात आला की जिथे एक्सपेन्सेस हे प्रोडक्शन घेण्यासाठीचे आहेत, ओके, आणि हे बाकी जे अकाउंट आहेत तिथे सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. आर यू गेटिंग माय पॉइंट? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि ट्रेडिंग अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल, प्रोडक्शन सेल करण्यासाठी जर मी एखादी अमाउंट स्पेंड केली, तर दिस इज द पार्ट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. सो कुठे येईल सांगा बरं? व्हेरी गुड, बिकॉज दिस इज द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सपोज मी डेप्रिसिएशन ऑन मशीनरी, व्हेरी गुड तुबा, व्हेरी गुड रोजमी, ओके. लिसन केअरफुल, लिसन केअरफुल. मी काय सांगितलं? डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन प्लांट, सॉरी, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, depreciation on motor van. Just example. So depreciation on machinery, machinery is not related to the office, machinery is relating to the manufacturing, right? So हे लक्षात ठेवा. So common sense is not a common. थोडासा विचार करायचा की अरे मशिनरीच्या ऑफिस मध्ये काय काम आहे. जर आपल्याकडे फॅक्टरी आहे तर आपण ती मशिनरी फॅक्टरी मध्ये ठेवणार आहोत. म्हणजे जे डेप्रिसिएशन आहे हे आपण मॅन्युफॅक्चरिंगला ट्रान्सफर करतो. बॅलन्स शीटला होणारच, बॅलन्स शीटला होणार, पण सेकंड एंट्री प्रॉफिटला जी म्हणणार तुम्ही की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असेल ती तिथे नाही जाणार. ती जाणार आहे मॅन्युफॅक्चरिंगला फक्त आणि फक्त मशिनरी. इज इट क्लिअर? लास्ट बेंच, कॉन्सन्ट्रेट ऑन लेक्चर. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज होत आहे. Okay, concentrate on lecture. Then depreciation on furniture. Furniture कुठे असतं? ऑफिसला असतं. दॅट मीन्स सिम्पल थिंग, फर्निचरचं आणि बेसिक की जे कोणत्या अकाउंटला तुम्ही चार्ज करणार आहात ते सगळं असणारच आहे बॅलन्स शीटला. मोटर व्हॅनचं असेल तर तिकडे चार्ज करा. ते ट्रान्सफर सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. गुड. देन आणखी मला असं वाटतं की लक्षात ठेवण्यासारखेचे आयटम एक लक्षात ठेवा. मॅन्युफॅक्चरिंगला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, ट्रेडिंगला प्रॉफिटला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट वेजेस. ओके, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट वेजेस किंवा डायरेक्ट एक्सपेन्सेस असे 3 पार्ट केले जातात. फॉर एक्झाम्पल, जर मी एखाद्या एम्प्लॉईजला वेजेस पे केलं असेल तर ते कुठे जाईल? व्हेरी गुड, मॅन्युफॅक्चरिंग. आता लक्षात ठेवा ते ट्रेडिंग अकाउंटला येणार नाही, कारण मी डिरेक्टली जर पे करते तर ते येणार आहे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला. सपोज मी एखाद्या एम्प्लॉईजला सॅलरी पे केली तर सिंपल थिंग, तर ती येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, कारण तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा पार्ट असतो. सो डायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट वेजेस हे सगळे डायरेक्ट वाले सगळे मॅन्युफॅक्चरिंगला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचे 3 पार्ट आहेत. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. आर यू गेटिंग माय पॉइंट? ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. सपोज तुम्ही एखादं काम करताय तिथे तुम्हाला स्टेशनरी रिक्वायर आहे, that means office and administrative, this is the part of profit and loss account. Then office expenses,
सेलिंग एक्सपेन्सेस, सेलिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे काय असणार आहे? फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंट आहे, डिलिव्हरी व्हॅन एक्सपेन्सेस आहेत, डिरेक्टली तुम्हाला सेलिंग एक्सपेन्सेस दिले जातील, बॅड डेट्स असणार आहेत, ट्रेडिंग अकाउंट. तिकडे फारच नाही, 3-4 आयटम ठरलेले आहेत. ओपनिंग स्टॉक, ओपनिंग क्लोजिंग, फिनिश्ड गुड्स, परचेसेस. पण परचेसेस मध्ये आता प्रॉब्लेम आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की परचेस मध्ये पण तुम्हाला टाइप्स देतील. परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ वर्क इन प्रोसेस, परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स, असे सगळे प्रत्येकाचे 3-3 पार्ट असणार आहे. ओके. देन काय सांगितलं मी? सेलिंग. सेलिंग मध्ये काय येणार आहे? बॅड डेट्स. दिस इज द पार्ट ऑफ सेलिंग. यू नो, जर तुम्ही सेल करायला गेलात आणि तुमच्या स्वतःच्या कॉन्फिडन्स वरती सेल करून आला की तो पैसे कधीतरी देईल आणि त्याने दिलेच नाही, झालं सगळं बुडीत. सो बॅड डेट्स. So bad debt also indirect expenses. This is the part of profit and loss. So ह्या काही बेसिक थिंग आहेत हे लक्षात ठेवा. पुढे जाऊया आपण. ऑनलाईन स्टुडंट, इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट इन शॉर्ट. गुड. सुबा. कॉस्ट एलिमेंट बघा इथे दिलेले आहेत. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड फॅक्टरी ओव्हरहेड असे 3 टाइप्स आहेत. डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड फॅक्टरी ओव्हरहेड. दॅट मीन्स डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो आपण त्याला. आणि इनडायरेक्ट मध्ये इनडायरेक्ट लेबर, इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, बिल्डिंग. फॅक्टरी एक्सपेन्सेसच्या अंडर आहे. फॅक्टरी एक्सपेन्सेस includes for processing or manufacturing goods, that is conversion of raw material into finished goods. त्यामध्ये पॉवर अँड फ्युएल असेल, रेंट. आता प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल असं सांगितलं जातं, रेंट 2/3 फॅक्टरी, 1/3 ऑफिस. सो कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे की जी अमाऊंट आहे त्यावरती 2/3 कॅल्क्युलेट करा, ती अमाऊंट फॅक्टरीला ट्रान्सफर होईल. 1/3 जी असेल रिमेनिंग वॉट एव्हर इट मे बी, ती जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. देन रेंट. जसं तुम्हाला माहिती आहे की रेंट हा कोणता आयटम आहे? रेंट जनरली कुठे येतं? रेंट सॅलरी. ओके. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट. सो तिथे तुम्हाला बायफर्केशन डेफिनेटली असणार आहे की सम अमाऊंट ट्रान्सफर टू ट्रेडिंग अकाउंट, सॉरी, some amount transfer to manufacturing, some amount relating to profit and loss. त्यामध्ये रेंट आहे, रेट्स, टॅक्सेस, इन्शुरन्स, रिपेअर अँड डेप्रिसिएशन. लक्षात ठेवा, रेंट, रेट्स, टॅक्सेस, इन्शुरन्स, रिपेअर अँड डेप्रिसिएशन. ह्या अकाउंट वरती तुम्हाला ऍडजस्टमेंट विचारले जातील. फॅक्टरी स्टोर अँड स्पेअर पार्ट समथिंग, हे सुद्धा असणार आहे. अँड फॅक्टरी सुपरविजन, हे डिरेक्टली फॅक्टरीचे आयटम आहे. आता आपण थोडस डिटेल जाऊया फॉर्मॅट कडे. काही बुक मध्ये तुम्हाला फॉर्मॅट थोडेसे वेगळे दिसतील. आपण एकच मेथड फॉलो करू जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. बाकी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटचा काही मी फॉर्मॅट देत नाहीये, तो फक्त सेल्फ स्टडी साठी देईन. जस्ट एकदा चेक करा. जसं की मी सांगितलं 3 पार्ट डायरेक्टचे. पहिला पार्ट डायरेक्ट मटेरियल म्हणा आधी हेडिंगला. डायरेक्ट मटेरियल लिहून घेताय. डायरेक्ट मटेरियल, जस्ट मी एक्सप्लेन करू का? तुम्ही लिहाल नंतर. ग्रुप वरती पाठवून ठेवते.
मी एक्सप्लेन करते जस्ट काय आहे सिक्वेन्स. आजच लिहाल पण, कारण उद्या आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट करायचे. जसं की सांगितलं 3 पार्ट आहे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसला डायरेक्ट ओव्हरहेड असं म्हटलेलं आहे. तर ह्या 3 हेडिंगच्या अंडर तुम्हाला सगळे एक्सपेन्सेस ऍड करायचे आहेत. ओके, 3 एक्सपेन्सेस आहेत, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस. तो मटेरियल म्हणजे सगळे मटेरियलशी रिलेटेड आयटम तिथे जातील त्या हेडिंगच्या अंडर. सो फर्स्ट असेल ओपनिंग स्टॉक ऑफ मटेरियल, दॅट मीन्स ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. जो दिलेला असेल तुम्हाला ट्रायल बॅलन्स. ओके, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. देन त्याच्यामध्ये डिरेक्टली दिलं जाईल तुम्हाला परचेसेस. आता जस्ट परचेसेस नसणार आहे प्रॉब्लेम मध्ये, परचेसेस ऑफ रॉ मटेरियल असेल. आता अगेन इथे क्लासिफिकेशन दिलं असेल, परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस ऑफ वर्क इन प्रोसेस आणि परचेस ऑफ फिनिश्ड गुड्स. ओके, याचं क्लासिफिकेशन असेल. मे बी नसेल तर डिरेक्टली ओपनिंग स्टॉक मटेरियलच्या अंडर त्याची अमाऊंट ऍड करावी लागेल. ऍड कॅरेज ऑन फ्रेट इनवर्ड्स. मोबाईल असेल तर जस्ट ओपन केला तरी चालेल. ऑफलाईन स्टुडंट ग्रुप वरती पाठवलंय. बाकीचे मेसेज नंतर चेक करा. कॅरेज ऑन फ्रेट इनवर्ड्स राष्ट्रगीतची वेळ झाली. तो मटेरियलचे अंडर 3 पार्ट, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, त्याच्यामध्ये परचेस ऑफ रॉ मटेरियल ऍड कराल. तर परचेस ऑफ रॉ मटेरियल मध्ये जर तुम्हाला काही रिटर्न आले असतील तर इमिजिएटली तिथेच लेस केला तरी चालेल. देन लेस रिटर्न अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. इथेपर्यंत पार्ट क्लिअर झाला. काय आलेला आहे बघा डायरेक्ट मटेरियल मध्ये. डायरेक्ट मटेरियलचा पार्ट क्लिअर झालेला आहे का चेक करा एकदा. हा, ते ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या किंवा कुठेही जाणार नाही म्हणून म्हटलं. नो, तेच सांगते मी, दिस इज द डिफरंट फॉर्मॅट. इथे तुमचा रॉ मटेरियलचा क्लोजिंग जो आहे नियती, तो इकडे लेस होतो. ओके, आणि जस्ट वर्क इन प्रोसेसचा क्लोजिंग आहे तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथेच बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की आपले एक माइंडसेट आहे की क्लोजिंग म्हटल्यानंतर तो ट्रेडिंगला, बट दिस इज द एक्सपेन्सेस. ओके, दॅट्स वाय. सो इथे तुम्हाला क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल मायनस करायचं आहे आणि मग जी अमाऊंट येईल ती डिरेक्टली तुम्ही काय करा आउटरला घेऊ शकाल. पहिला पार्ट हा आहे डायरेक्ट मटेरियलचा, आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या लक्षात आलं की दिस इज द पार्ट ऑफ मटेरियल, डायरेक्ट मटेरियल, तर तुम्ही तो तिथे ऍड करा त्या हेडिंगच्या. त्याच्यानंतर सेकंड हेडिंग आहे टू डायरेक्ट वेजेस. वेजेसच्या अंडर काय येणार आहे बरं मग, सॅलरी टू वर्क मॅनेजर. ओके, आता सॅलरी म्हटल्यानंतर ओके आपल्या लक्षात असतं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा आयटम आहे. नो, सॅलरी टू वर्क मॅनेजर असेल तर तो मॅन्युफॅक्चरिंगला येईल. जस्ट सॅलरी असेल, फक्त सॅलरी दिलेली आहे, तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आर यू गेटिंग माय पॉइंट ना? ओके. देन पॉवर, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर, देन टू फ्युअल, हे सॅलरीचे पार्ट नाही आहेत, डिरेक्टली एक्सपेन्सेसचे पार्ट आहे. सॅलरीच्या टू डायरेक्ट वेजेसच्या अंडर एक असेल सॅलरीचा आयटम असेल किंवा आउटस्टँडिंग सॅलरी असेल, वेजेसशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल तर ती डायरेक्ट वेजेस हेडिंगच्या अंडर येईल. आणि जे पॉवर, फ्युअल, डेप्रिसिएशन हे बाकीचे जे आयटम तुम्हाला दिसत आहेत, दिस इज द पार्ट ऑफ डायरेक्ट ओव्हरहेड. आर यू गेटिंग माय पॉइंट? दिस इज द पार्ट ऑफ डायरेक्ट ओव्हरहेड. हे सगळे ओव्हरहेड आहेत. सो इथे तुम्ही डिरेक्टली हेडिंग दिलं तरी चालेल टू डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि मग त्याच्या अंडर येईल टू पॉवर, इलेक्ट्रिसिटी, फ्युअल, डेप्रिसिएशन. अगेन डेप्रिसिएशन मध्ये 2 पार्ट दिलेले आहेत त्यांनी. प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन डिरेक्टली मॅन्युफॅक्चरिंगचा पार्ट आहे.
देन सेकंड आहे फॅक्टरी. हा वर्ड खूप महत्वाचा आहे. बेसिकली लँड अँड बिल्डिंग आहे, त्याचं डेप्रिसिएशन आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला सेकंड इफेक्ट दाखवणार आहोत. बट प्रॉब्लेम मध्ये फॅक्टरी वर्डिंग यूज केलं असेल तर तो इकडे येईल मॅन्युफॅक्चरिंग. नसेल तर तुम्हाला त्याचं बायफर्केशन दिलं जातं 2/3 1/3 वॉट एव्हर इट मे बी, तर तो तुम्हाला त्याच्या पद्धतीने ट्रान्सफर करावा लागेल. काहीच दिलं नसेल तर लक्षात ठेवा लँड अँड बिल्डिंग इज अ पार्ट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. नेक्स्ट टू रिपेअर्स मध्ये येईल प्लांट अँड मशिनरी. ऑब्विसली मशिनरी जिथे जिथे वर्डिंग येईल ते सगळं डिरेक्टली फॅक्टरीला जाणार आहे. असं तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही की 2/3 मशिनरी रिलेटिंग टू द सेलिंग एक्सपेन्सेस और ऑफिस. नो, मशिनरी आहे ती डिरेक्टली फॅक्टरीला जाईल. देन रिपेअर्स आहे फॅक्टरी लँड अँड बिल्डिंग. जी फॅक्टरीसाठी यूज केलेली आहे बिल्डिंग, त्याचं जर रिपेअर्स काही असेल तर ते इकडे मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला येईल. टू इन्शुरन्स कशाचा घेतलेला आहे तुम्ही? मशिनरीचा इन्शुरन्स आहे किंवा एखाद्या बिल्डिंगचा इन्शुरन्स आहे, बट दिस इज द डायरेक्टली रिलेटेड टू द फॅक्टरी. दॅट्स वाय आपण इथे ते ऍड करणार आहोत. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके. नेक्स्ट आहे टू रेंट अँड टॅक्सेस इनटू ब्रॅकेट फॅक्टरी. हा, फॅक्टरी आहे म्हणून आपण ते मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या डेबिटला घेतलेला आहे. रॉयल्टी ऑन प्रोडक्शन डिरेक्टली फॅक्टरीचा आयटम आहे. टू डिझाईन एक्सपेन्सेस, कॉपीराईट वगैरे तुम्हाला माहिती आहे, जर आपण काही यूज केलं असेल कोणाचा कॉपीराईट डिझाईन एक्सपेन्सेस तरी सुद्धा इथे येईल. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या कंपनीची डिझाईन काय केली, कॉपी केलेली आहे, पण त्याची कॉपीराईट त्याची अमाऊंट काही आपण पे केलेली आहे, असे सुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस इथे येतात. किंवा स्वतः आपण आपल्या प्रोडक्शन साठी एखादी डिझाईन प्रिपेअर करत असेल तरी सुद्धा त्याचे एक्सपेन्सेस इथे येणार आहे. ओके नियती, कन्फ्युजन आहे थोडस. अँड लास्ट येईल मग लास्ट टू वर्क इन प्रोसेस ओपनिंग. इज इट क्लिअर? वर्क इन प्रोसेसचं ओपनिंग लास्टला येईल आणि वर्क इन प्रोसेसचा क्लोजिंग जाईल तुमचा क्रेडिट साईड. इथे कोणाला काही कन्फ्युजन असेल तर विचारा. सेल ऑफ स्क्रॅप रेअर आयटम असतात असेल तर तो मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. आणि बाकी मग अकाउंट तुम्ही क्लोज कराल. क्लोज केल्यानंतरचा जो बॅलन्स आहे मोस्ट ऑफ द टाइम 99% हा असणार आहे प्रॉफिट मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटचा, राईट. सो त्याचं हेडिंग लक्षात ठेवा, कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग गुड्स. ओके, कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग गुड्स और कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असं म्हणतो आपण त्याला. येस ग्रॉस प्रॉफिटच्या ऐवजी कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग गुड्स. अँड दिस इज द ट्रान्सफर ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. ओके, एक लक्षात ठेवायचं, हा इकडे असेल तर इकडे ट्रान्सफर होतो, इकडे असेल तर इकडे ट्रान्सफर होतो. क्रॉस व्हेरिफिकेशन लक्षात. ऑनलाइन स्टूडेंट, इज इट क्लियर? ऑनलाइन स्टूडेंट? Yes, ma'am. Yes, ma'am. गुड सुबा रोजमिन. अरे आता आपण जस्ट एक्झाम्पल दिलं, इकडे एक्सपेन्सेस आहेत मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला, ते इकडे आले तर इकडे ट्रान्सफर करा, इकडे एक्सपेन्सेस आले तर ते इकडे ट्रान्सफर करा. एक्स लक्षात ठेवा ट्रान्सफरचा. बाकी टाइम अप होईल ऑनलाइन स्टूडेंट. 1-2 मिनिट ब्रेक घ्या, आपण कम्युनिकेशनचं लेक्चर स्टार्ट करूया. थँक्यू. Yes, ma'am.